खूप जास्त आहे. नाही यश प्लीज, सृष्टी सगळ्यांनी लावलंय. नाही खूप जास्त आहे प्लीज यश. अरे दुष्ट आहात ना तुम्ही. हो. आता पकड. गुदगुल्या होतीये. हळद नाही लावायची का मग तुला? वार माझ्याकडे बघतेस होय. हे काय? हळद लावताय ना सर? नाही आम्ही आमच्यात खेळतोय हो की नाही परी? सर लावा ना. लावली. चला परी आपण आपलं खेळूया. चला. माय गुडनेस, काय फालतूपणा चाललाय. फालतू मिडल क्लासपणा या चाळीतला. असे खेळतायत ना जसे हळद कधी बघितली नाही, कधी खेळले नाहीयेत. युजलेस युजलेस. आय हेट दिस प्लीज. काय विहीणबाई हळद खेळायची का? या ऑफकोर्स. मी नेहाची होणारी सासू आहे, त्यामुळे हा मान तुम्ही मला द्यायलाच हवा. ऑफकोर्स. आम्हाला वाटलं तुम्ही नाही म्हणाल, पण तुम्ही तर हो म्हणालात. छानच की. या ग. मी पॅलेसवर जाते. सिमी अगं घाईत कुठे निघालीस? थांब ना जरा. का अजून खेळ खेळायचे हे? दिस इज नॉट इनफ. अरे तिला जायचं असेल तर जाऊ दे ना पॅरिसवर. का अडवतोयस? ओ पण पप्पा. थँक्यू. सिमी. यश थँक्यू. आज तुम्ही सगळे इथे आला आणि आपण आता नवरा बायको होणार आहोत. ओके, आता आपलं लग्न होणार आहे. आणि कोणीतरी म्हटलंच आहे, नवरा बायकोंमध्ये नो सॉरी नो थँक्यू. कोणीतरी असंही म्हटलं, तू म्हणशील तसं. एक सांगू, इथवर येताना आपण खूप काही सहन केलं, पण आता आपल्या या सगळ्याला कोणाची नजर नको लागायला. डोंट वरी, नाही लागणार. या तर आपल्या मॅडम आहेत ना. मग काय? बरं झालं, देव पाहतोय म्हणतात ना, ते काही खोटं नाही. काय चाललंय? काय ना मॅडम, काय नाही. ते न्यूज चॅनलवर यश सरांच्या लग्नाची चर्चा चालू आहे ना, तेच पाहतोय. का घरातली कामं संपलीत? पालच मधली सगळी कामं संपलीत का? आउट. ओके मॅडम. आउट. वहिनी,
वहिनी तुम्ही तिथून अशा का निघून आलात? आता हळद म्हटली तर थोडीफार रंगवारंगवी होणारच ना, त्यात एवढं काय झालं चिडायला? वहिनी अहो हळदीचे फोटो झालेत, तुम्ही पाहिलेत का? थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा ना किती छान आहेत. मुद्दाम करतेस ना? हा घाणेरडा फोटो तू मला मुद्दाम दाखवलायस ना? नाही, माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीस का तू इकडे? काय वाटलं काय तुला? नेहाच्या पुढे मागे करतेस म्हणजे तुझी चलती होईल या घरामध्ये? इतकी वाट लावेन ना मी तुझी मिथीला की तू स्वप्नातही विचार केला नसशील. हो नाही वहिनी, मला असं काही नव्हतं करायचं. आज हो, हो, हो. नेहा, आज तुझ्यामुळे झालंय माझं असं. चौधरींच्या घरात ना आता कशी टिकतेस हे बघतेस मी. नेहा, नेहा, काकू हे काय असं रडत निरोप घेणार आहेस? तुझ्या सुखदुःखात या वास्तूने साथ दिली तुला. आज तुझ्यासाठी या वास्तूला सुद्धा आनंदच झाला असेल. छान हसून निघते असं सांग. एक मायेने नजर फिरव आणि निरोप घे. खरं सांगताय तुम्ही काकू? कोणी आपलं देणार नाही एवढी साथ दिली मला माझ्या घराने. कधी मला एकटं पडू दिलं नाहीये. केवढं कर्ज झालं, गुंड आले, पण त्यांनी मला एवढाही त्रास नाही होऊ दिला. आमच्या इतकं हे घरही लढलंय स्वतःच्या अस्तित्वासाठी काकू.
आज असं निघताना या घराचा हात सोडवत नाहीये मला काकू. बरोबर आहे, पण तुझ्या सुखासाठी हात सोडून जावं लागेलच ना. अगं, आम्ही आहोत ना घराची काळजी करायला. काका काकू आहेत शेजारी असं सांग आणि निरोप घे. सर, समीर सरांनी निरोप दिलाय, सगळे रेडी होत आहेत. पुढच्या अर्ध्या तासात फार्म हाऊसवर निघायचं आहे संगीतसाठी. बर, पण तो आहे कुठे? सर, समीर सर यश सरांच्या रूम मध्ये आहेत. ते यश सरांकडून संगीतची रिहर्सल करून घेत आहेत. अरे देवा, हे कसं झालं माहितीये? उघड्याकडे नागड. तर तुम्ही तयार व्हा फार्म हाऊसवर जायला. तुम्ही आमच्या कुटुंबाचाच भाग आहात, त्यामुळे लग्नात तुम्ही नसाल तर आमची नवीन येणारी नाचसून रुसेल ना आमच्यावर. यस सर, सरांच्या आणि ताईच्या लग्नासाठी आम्ही कधीपासून तयार आहोत. ताईने तसा फोनही केला होता. गुड, वा तयार कर. ओके सर. घेऊन जा, मी आलो. तर त्याला समीरला सांग की तयार होऊन मी सेंट्रल एरियामध्ये येतो. जानकी, हळूहळू एकेका जबाबदारीतून मोकळा होतोय बर का मी. सत्यजित आणि विश्वजितचा संसार आता मार्गी लागला. या परीच्या निमित्ताने विश्वजित आणि मिथिलेच्या आयुष्यात आता आनंद येतोय. तुला खरं सांगू, इंद्रजित आणि सुनबाई गेल्यानंतर मला यशची खूप काळजी लागली होती ग. हा लग्नाला तयार होत नाही, त्याचं कसं. पण ती काळजी मिटली आता. त्याचे 2चे 4 हात होत आहेत. म्हणजे हळूहळू एक एक जबाबदारीतून मोकळा होतोय मी. आणि एकदा का सगळ्या जबाबदारीतून मोकळा झालो की तुझ्याकडे यायला मोकळा आहे मी. अगं, हे मी निर्वाणीचं बोलत नाहीये. पण खरं सांगू तुला, आय एम व्हेरी हॅपी. खूप आनंदात आहे मी. यशची आणि घराची जबाबदारी मी नेहावर टाकून मोकळा होणार. तुला खरं सांगू, नेहा अगदी तुझ्यासारखी आहे ग. तू पाहिलं असस ना, दृष्टच काढली असस तिची. तू हवी होतीस ग. पण ठीक आहे, तू जिथे आहेस तिथून तुझे आशीर्वाद तर पोरांपाशी आहेतच. ठीक आहे, चल मी निघतो. नाहीतर मग पोरं म्हणतील की या म्हाताऱ्यामुळे खोळंबा झाला, नाही का?
तेरा करू गिन 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 के इंतजार आजा पिया आई बहार तेरा कर. फर्स्ट क्लास अप्रतिम रील झालेली आहे. शकास एकदम कमाल. खरंच तुमच्या रील्स म्हणजे ना फारच भारदार असतात बाबा. अगो बाई. चला एक महत्वाचं काम झालंय. Yes. आता निघूया चला. चला. अरे पण कुठे? अहो कुठे म्हणजे काय, यश आणि नेहाचं लग्न आहे. तुमचे आशीर्वाद महत्वाचे. मी तुम्हाला घ्यायला आलोय. चला. नाही नाही नको, तुम्ही जा. अहो काय असं करताय, मी तुम्हाला घ्यायला आलोय. पटकन आवरा चला. हळू हळू. का? शेपुड्याला कळलं ना तर पुन्हा पंचायत होईल. ती खूप हट्ट करते कालपासनं. रात्रभर मला समजवत होती मी यावं म्हणून, पण नको, मी नाही येत. नाही नाही याचा अर्थ हट्ट ती नाही तुम्ही करताय. ती बरोबर बोलतीये. का नाही म्हणताय तुम्ही? मला उठता येत नाही, धड बसता येत नाही, चालता येत नाही. कशी येणार मी? आणि मी आले ना तर शेपुड्याला एन्जॉय नाही रे करता येणार. सारखं तिला माझ्या मागे मागे राहावं लागेल. अहो तुम्ही का काळजी करताय मावशी? तुमच्या मागे मागे मी करेन. तुमची सगळी काळजी घेईन मी. ओके, तिला एन्जॉय करू द्या ना मस्त. काही नको, तू तिच्या मागे मागे कर, माझ्या नको. नाही नाही तुम्ही हे असलं काहीतरी बोलून विषय परत भरकटवू नका. तुम्ही आमच्या बरोबर चला. नाही रे, खरंच सांगते मी, नका माझी काळजी करू. राहू द्या मला 4 दिवस एकटीला. अरे तुम्ही छान तिथून मला फोटो पाठवा, व्हिडिओ कॉल करा, ते बघेन ना मी. पण आता माझं मला राहू द्या रे. ठीक आहे, तुम्ही आता एवढं मला तुमची ही परिस्थिती समजून सांगताय आणि माझ्याकडनं समजून घेण्याची अपेक्षा करताय तर ठीक आहे, तुम्ही करा आराम. मी शेफालीला एकटीला घेऊन जातो. थँक्यू व्हेरी मच. झाली बाकी. चला निघायचं का? हो सर, चला निघूया. हे कसं चला आता? बरं ठीक आहे. मम्मी तुला नक्की यायचं नाहीये ना? खरंच नाही. नक्की ना? नाहीतर तुला वाटायचं एवढं चांगलं लग्न मिस केलं. नाही ग, काही काळजी करू नको. मी समीरला सगळं सांगितलंय. मी घेईन माझी काळजी. मी सांगितलेलं सगळं घेतलंय ना? लिपस्टिक, काजळ, नेल पेंट, ऑइल पेंट, सगळे पेंट घेतलेत का? हो, वॉल पेंट सुद्धा घेतलंय. चला आता निघूया, आपण उशीर होतोय. हो हो, चला चला चला. चला येतो मग. हो हो हो, भेटू परत. चल मग. येस, जा एन्जॉय कर. तू काळजी घे. हो येस येस. चला. नेहा, यश सरांचं लग्न झाल्यानंतर आपण कुठली डेट फिक्स करायची? आधी ते लग्न एन्जॉय करूया. ठीक आहे. एन्जॉय करा. हो, काय सुरुवात केलीच आहे. बाय बाय. बाय. ओंकार, अरे ये ना पटकन. चला, भरपूर सामान आहे. अगं सगळ्यांचं मिळून केवढं सामान झालेलं आहे. अगं वराड म्हटलं की असंच असतं. काय हो, सगळ्यांनी घेतला ना आपापलं सामान? हो हो हो. अगं बाई, पुरे झाली प्रॅक्टिस. छान बसला डान्स. पण काकू, डान्स प्रॅक्टिस तर करावीच लागेल ना. आज संगीत आहे ना आणि डान्स कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायला पाहिजे. हो. पण काकू, तुम्हाला तुमचे डान्सचे स्टेप सगळे आठवतायत ना? नाही तर सगळं टाय फिश व्हायचं. हो, आहे लक्षात माझ्या. सगळं रुखवताचं सामान भरून झालंय. अहो, तुम्हाला एकदा जाऊन यायचंय का? बस मध्ये उगीच घोळ नको. माझं सगळं झालेलं आहे, आता फक्त निघायचंय. मस्त मोठी बस आलेली आहे, मजा आली एकदम. काकू, अहो केवढं सामान घेतलंय तुम्ही. अगं मग आता लग्नाला निघालोय ना आपण, प्रत्येकाची एक एक बॅग तरी होणारच की. हा, ते पण बरोबर आहे. ए पण मी माझी सीट अडवली. कोणीही त्या सीटवर बसायचं नाहीये, मी आधीच सांगते. आणि काका, तुम्ही तुमचं सगळं सामान नीट घेतलंयत ना? आठवून नाही विसरलात तर एवढ्या लांब इथे येणं शक्य नाहीये. सगळं घेतलेलं आहे, तुला काळजी करायचं काहीही कारण नाही. हिनच माझी बॅग भरली. हा, सगळ्यांचं झालंय का? सगळं निघूया. चला, गणपती बाप्पा. छान. चला चला जाऊया. घेऊ का मी काही सामान? चला. दे मी घेते. अगं तू एवढी मोठी कशाला घेते? दे.
निघाले का सगळे? हो कोण तुम्ही? हा पण तुम्हाला जर काय विचारायचं असेल ना तर तिकडे विचारा, बसकडे सगळेत. मी जरा घाईत आहे.